मला वाटतं साहेब, देव कुठला माणसाला मारायला येत नाही, की गावामध्ये चांगला पाहुणचार केला जातोय तसाच पाहुणचार त्यांना मिळेल साहेब. बंगल्यावर बंगला पाहून राहायला लागेल अशी परिस्थिती गावात. पर्यंत आमचा जीव आहे तोपर्यंत आमचा विरोध या रस्त्याला राहील, कारण की आमची सगळ्यांची फक्त रानं जात नाहीत तर आमची घरही जातात. समोर आपण शक्तीपीठाच्या विरोधात सर्वजण एकत्रित जमलेली सर्व जनता. साहेब, बोरोडे गावामध्ये 550 एकर जमीन, एका गावामध्ये फक्त आमची जी जमीन सुपीक आणि ऊसाच्या पिकाची आहे अशी 550 एकर जमिनीचे उतारे ते गट नंबर आता अधिसूचनेमध्ये आलेले आहेत. सोबतच माझ्या मतदारसंघातील दुसरं गाव उंदरवाडी आहे, जे गाव अगदी डोंगराच्या कपारीमध्ये आहे. जेवढी थोडीच जमीन अशी कल्टिवेटेड लँड आहे आणि तीही त्यातील 100-125 एकर जमीन जाते. म्हणजे सरासरी 650-750 एकरच्या आसपासच्या जमिनी ह्या पिकाऊ जमीन आमच्या भागातील जाते. माझ्यासोबत साईडला असलेलं मालवे गाव आहेत, साईडच्या आसपासचे सर्व गाव आहेत. साहेब, आम्ही एवढंच सांगतो की या शक्तीपीठला कुणाचा काय आहे काय नाही, फक्त आम्ही शेवटपर्यंत आमचा जीव आहे तोपर्यंत आमचा विरोध या रस्त्याला राहील, कारण की आमची सगळ्यांची फक्त रानं जात नाहीत तर आमची घरही जातात. कारण की आमच्या गावातील वाड्या वस्त्यांच्यावरती जी घरं आहेत त्या घरांचाही समावेश यामध्ये आहे. आता शक्तीपीठाबद्दल चर्चा बऱ्याच नेते मंडळींनी बऱ्याच लोकांनी सांगितल्या की शक्तीपीठ असा आहे तसा आहे. मला वाटते की पीठं जोडण्यासाठी हा रस्ता काढणार असं शासनानं सांगितलेलं आहे. मला वाटतं साहेब, देव कुठला माणसाला मारायला येत नाही आणि हे कुठली पद्धत नवीन काढलेली आहे की बाळूमामाला जाण्यासाठी बोराड्यातील 550-600 एकर जमीन जाणार. साहेब, बाळूमामाचा एवढी भक्ती आमच्या गावामध्ये आहे, एवढा मोठा जागर होतोय. मला वाटते की बाळूमामा यातनं मार्ग काढेल आणि यांना सुदबुद्धी देईल की शेतकऱ्यांच्या पोटावरती येऊन तुम्ही हा रस्ता करू शकत नाही, आणि जर रस्ता कराल तर साहेब 100% आम्ही सांगतो की यावेळी त्यांना जे जे अधिकारी येतील, आमच्या गावाचं जरा वैशिष्ट्य आहे साहेब की गावामध्ये चांगला पाहुणचार केला जातोय तसाच पाहुणचार त्यांना मिळेल. आणि शक्तीपीठ रद्द करण्यासाठी बोरोडेकर उंदरवडेकर असू द्यात सगळी लोक ताकदीनं आपल्या पाठीशी राहतील असा शब्द देतो. राजकारणापलीकडे जाऊन आपल्याला आपण माणूस म्हणून महत्वाचा आहे. आणि साहेब, 550 एकराचं साधं गणित घातलं तर 25,000 ऊस उत्पादक, 25,000 टन ऊस उत्पादन आमच्या शेतकरी 50 टनांना जर काढलं तरी होतोय. 10 कोटीच्या आसपासचं उत्पन्न होतंय. मला वाटतं साहेब, काळामोडीचं धरण झालं, 100 एकर पुनर्वसनला जमीन गेली गावातील आमच्या. कॅनॉल गेला त्यावेळी 100 एकर जमीन गेली. आता ही आणि 550-600 एकर साहेब बंगल्यावर बंगला पाहून राहायला लागेल अशी परिस्थिती गावात आहे. त्यामुळं ह्या पीठाला साहेब हे पैसे देणार म्हणून सांगायला लागतात म्हणून तर चर्चा बघताय. त्यामुळं असं फक्त कंडिशन आहे की या शक्तीपीठला विरोध करणं, या शक्तीपीठ हाणून पाडणं ही काळाची गरज आहे. भविष्यात जर आम्हाला पुढं काहीतरी 2 घास सुखाचं खायचं असतील तर हा ये शेतीभातीवर आम्ही सुखी समाधान आहे. मोठ्या हायटेक कंपन्यांची, हायटेक गोष्टीची आम्हाला गरज नाही. त्यामुळं आम्ही साधीबाधी माणसं आहे. ह्या माणसांना जर उचकवायचा प्रयत्न केला तर 100% त्याच प्रत्युत्तरानं आम्ही उत्तर देऊ हा आपल्याला शब्द देतो साहेब. आणि आम्ही तुमच्या सोबत राहू हा आपल्याला परत एकदा शब्द देतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.